गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज दुसरा दिवस आहे आणि काय मी बघा इथं ओवी कशी बसले। मोठी दीदी पण आले। मोठी दीदी कुठे आहे? कुठे आहे मोठी दीदी? ही मोठी दीदी, मोठी दीदी काय बनवतं आज? उपास असेल हिचा पहिला उपास, बरोबर ना? मग मालपाव बनवल्यावर भेटू खायला। आणि गाईज खालती भाकरी उचताना ते पण दाखवतो मी तुम्हाला। आज बायकांचा ऋषींचा उपास आहे। ओके। आणि इतर कसली भाजी आहे? देव भाजी म्हणजे ऋषीची भाजी आहे। वारी वारी जन्मोमरणाचे वारी, वारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, उर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देवी देवी। या अगरबत्ती बघ इथं। तर गाईज आता इतर ऋषी मांडतात। ये बाजूशी ये ना, इथं निस्तीच मधीन इथून यायचं इथून यायचं। तरी जमून मग तिथं नाही ना, मग ऋषीला पूजू ना पण सुपारी नाही। गाईज आमचा छोटा ब्लॉगर। फोडायला लागते ना नारळ म्हणून। ए तुझ्या चॅनलचं नाव काय? काय? लाईक करू, शेअर करू, बोल, कमेंट करू। लावते म्हणतात त्यांच्या वाट्यावर। अरे एक केलं का? राखे केलं काय लावतं? माहीत बी नाही नानीसला एक केल्यान लावतं त्या अगरबत्त्या। तर गाईज असा ऋषपंचमीची पूजा करतात। ऋषीपंचमीची पूजा दर्शन मात्रे मना कामना पूर्ती। जय देव नगर्जित करा तुझ गौरी कुंभरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा। हे ऋषी पंचमीचा उपास धरियला, आई माऊल्या साऱ्या गेल्या नदीव अंघोलीला। ऋषी पंचमीचा उपास धरियला, आई माऊल्या साऱ्या गेल्या नदीव अंघोलीला। रात्याची भाकर ऋषींची भाजी त्यात उपास सोडियला, रात्याची भाकर ऋषींची भाजी त्यात। ते मुकुडाची वर्षी होती ना, रुमाल काढा पाहिजे काढा तर रुमाल झाला तर साईडशी बघा रुमाल साईडशी बघा। गणपती बाप्पा मोरया मंगळ गाठवा
सीता